वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम. 25वा श्लोक आहे. आता गुणातीताचंच वर्णन सगळं चाललेलं आहे आणि गुणातीत झाल्याशिवाय परमात्मा प्राप्ती होणार नाही हे स्पष्ट केलेलं आहे भगवंताने. 25व्या श्लोकात ते म्हणतायत, मानापमान स्तुल्य स्तुल्यो मित्रारी पक्षयो सर्वारंभ परित्यागी गुणातीतः स उच्यते. हे जो गुणातीताबद्दल बोलतायत की मान आणि अपमान सारखं मानतो. आपण पाहिले की ते सगळं स्थितप्रज्ञाचं लक्षण आहे, तिचीच वर्णन आहेत सगळे. त्या मान आणि अपमान त्याला सारखेच आहेत. त्याचे मित्र आणि शत्रू दोघांविषयी समत्वच आहे. सगळीकडे समभाव आहे त्याचा सगळ्याच दृष्टीने. नंतर प्रत्येक कुठलंही कार्य करताना मी कार्य करतो हा अहंकार नाही आहे त्या ठिकाणी, अभिमान नाही त्याच्याकडे, असा जो आहे तो गुणातीत आहे. नंतर आता 26वा श्लोक आहे. 26व्या श्लोकात सांगितलेलं आहे, माम च यो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान समितीत्यैतान ब्रह्मभूयाय कल्पते. तर भक्ती मार्गाचं आहे तर जरा जास्ती महत्व भगवंतांनी सांगितलं याच्यामध्ये. की जो पुरुष अव्यभिचारी भक्तियोग, अव्यभिचारी भक्ती याचा अर्थ भक्तियोगाशिवाय दुसरं काही नाही. 100% पूर्णांशाने भक्ती परमात्म्या स्वरूपाची. भक्तीमध्ये समर्पण आहे, लक्षात घ्या. म्हणून पूर्णांशाने समर्पण भगवंताशी जर असेल, मग जो अव्यभिचारी भक्तियोगाने मला भक्त म्हणजे भगवंताला भासतो, तो पण 3 गुणाच्या पलीकडे जाऊ शकतो. आतापर्यंत त्याचं वर्णन जर केलंच त्यांनी, पण पलीकडे जाण्याचा भक्तियोग हा एक मोठा चांगला मार्ग सांगितला त्यांनी. पण अव्यभिचारी भक्तियोग पाहिजे. थोडं भक्ती थोडं इतर काही, तसं काही नाही. संपूर्ण शरणागती, संपूर्ण समर्पण असं जर असेल तर तो देखील गुणाच्या पलीकडे जाऊन भगवंताला प्राप्त होण्याच्या स्थितीमध्ये येतो किंवा त्याला योग्य असतो, असं भगवंत या श्लोकात म्हणतात. आता शेवटचा श्लोक आहे, तोही बघूया आपण. 27वा आहे, ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम अमृतस्य व्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य कांतिकस्य च. त्या ठिकाणी भगवंत स्वतःचं वर्णन करतायत, कारण परमात्मा स्वरूपाचं वर्णन या सगळ्या ठिकाणी, की अविनाशी परब्रह्माचा. आता पर म्हणजे सर्वश्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ ब्रह्म म्हणजे मूळ ब्रह्म असं आपल्याला म्हणते. अमृताचा, अमृत म्हणजे पेय वगैरे नाही, तर अमृत म्हणजे अमृत तत्वाचा अशा अर्थाने घ्यायचे. नित्य कायम आहे, त्याला कधी जन्म मरण नाही, जन्म मरणाच्या पलीकडे असलेला आहे. आणि अखंड एकरस आनंदाचा, म्हणजे आनंदाचा स्त्रोत आहे, दुसरं काही नाहीच आहे तिथे. या सगळ्याचा आश्रय मी आहे असं भगवंत या ठिकाणी म्हणतात. आता लक्षात घ्या, भगवंत म्हटलं की ते सगुण आहेत आणि ब्रह्म म्हटलं की ते निर्गुण आहेत. कारण ठिकाणी भगवान वाच म्हटलेलं आहे, ते सगुण रूपातनच भगवंताने वर्णन केलं सगळं. पण ब्रह्म मात्र निर्गुण आहे. त्यामुळे भगवंत सगुण आहेत, त्यामुळे ते निर्गुण परब्रह्माचा आश्रय आधार आहे असं या ठिकाणी ते म्हणतात. की या सगळ्या अखंड एकरस आनंदाचा आश्रय मी आहे असं भगवंत म्हणतात. सगुण रूप हा निर्गुण रूपाचा आश्रय आहे, कारण त्याशिवाय निर्गुण रूप कळणारच नाही. त्यामुळे निर्गुणाची आराधना उपासना जर करायची असेल तर सगुण रूपातूनच करावी लागते. आणि म्हणून ज्ञानाच्या दृष्टीने ते ब्रह्म आहे, म्हणजे ज्ञानयोगाचा विचार केला तर ते ब्रह्म आहे, निर्गुण निराकार अनादि अनंत असं. पण भक्तियोगाचा विचार केला तर तेच भगवंत आहे, मग ते सगुण आहे. म्हणून भक्तियोगाच्या माध्यमातून सगुण आहे आणि ज्ञानयोगाच्या माध्यमातून निर्गुण आहे. या सगळ्यात सगळा मीच आहे असं भगवंतांनी या ठिकाणी सांगून ठेवलेलं आहे. आणि या ठिकाणी आपला 14वा अध्याय संपलेला आहे. 15वा अध्याय सुरू करू उद्या आपण. आज या ठिकाणी थांबूया. हरि ओम.